गुड मॉर्निंग सर्वांना. 6:15 झाले आहेत आणि आज माझी सकाळ 6:15ला झाली. रात्री झोपायला 1 वाजले. मिस्टर बोलले होते लवकर उठायचे, पण झोपच लागली नाही. लवकर मला कालचे काम कालच करायचे होते. व्हिडिओ एडिटिंगचे पण रात्री 1 वाजले एडिटिंग करता करता आणि मोबाईल स्विच ऑफ झाला. मग काय झोपावेच लागले. सकाळी आज टिफिन बनवायचा नव्हता म्हणून मग अगोदर व्हिडिओ एडिटिंग करून घेतला. 7:15 वाजले होते. ऋतू जुन्नू दोघे पण उठले होते. त्यांच्यासाठी दूध गरम करायला ठेवले आणि माझी इतर कामे आटपून घेतली. इथं काल ऋतूच्या उलटी झाली होती आणि दोन्ही कंबल खराब झाले होते, धुतले होते आणि हे पावसाचा अर्थ सकाळ सकाळ सुरू झाला आणि या पावसामुळे काही कपडे वाळत नाहीत आणि मोठे कपडे वाळायला म्हटलं तर 3-4 दिवस जातात. त्यासाठी मी यांना सांगत होते की वॉशिंग मशीन घ्या. मला कपडे धुवायचा काही कंटाळा नव्हता, पण हे मोठे कपडे कसं नाईट लवकर सुकले तर याचा वास येतो, तर त्यासाठी मी यांना म्हणत होते वॉशिंग मशीन घ्या. आता बघू कधी घेतात ते. तर इथं जास्वंदाच्या झाडाला म्हणजे चांगली पालवी फुटली होती. तसंच मनी प्लांट ही 2 महिन्यापूर्वी लावला होता, पण छान याची पानं फुटलेली आहेत. हा मातीमधला आहे तो जास्त पाणी आले आहेत आणि जो पाण्यामध्ये लावलेला आहे ना त्याला कमी पाणी आले आहेत. तेच इथं तुळसा कालच्या दुधाचं बघा एकदम भाकरीच्या पपुंद्रासारखी शाई आली होती आणि ऋतूला शाई आवडते, त्यामुळे मी काय केलं याच्यामध्ये साखर टाकली आणि मस्तपैकी हलवून त्याला खायला दिली. तर आमचं जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर ह्यांची ड्युटी आली आणि त्यामुळे ह्यांना जायचं होतं डायरेक्ट. चावी आधी बाळाची गादी कधी द्यायची राहते तशीच. इकडे जायचं असले तर लागते ना. तर रक्षाबंधनला आल्यावरती काय झालं होतं, शौर्य बाळाची गादी ना विसरली होती. इथंच खाली गेल्यावरती गाडीजवळ गेल्यावरती लक्षात आलं की शौर्याची गादी आणली नाही. तर अनिकिता म्हटले उद्या दिली तर चालेल. तर ह्यांच्याजवळ द्यायची होती ही, पण हे ड्युटीवरती जातं नाही एवढी घाई गडबड करतात, टाईम नाही नंतर देतो. आज पण तसंच झालं, नंतर आल्यावरती देतो बोलले. तर ही आहे शौर्य बाळाची गादी आणि ही द्यायची आहे बाळाला, पण आता कधी टाईम भेटतोय काय माहीत यांना. थोड्या दिवसानंतर आता गौरी गणपतीला आम्हाला गावी जावं लागणार आहे, तर त्यासाठी मी साड्या पाहत होते. तर ही साडी आहे ना, साडीवरचा ब्लाऊज ठेवून असाच याच्यामध्ये काय झालं होतं, जे हुक आहेत ना ते गंजल्यासारखी झाली होती आणि तुटली होती. साडी एकदम अजून छान आहे, कुठेच काय त्याला म्हणजे झालेलं नाही आणि ब्लाऊजचं मात्र हे असं मात्र झालं होतं. तर त्यासाठी काय करायचा हा विचार चालू होता. तर म्हटलं हुक ह्याचे काढून दुसरे हुक घालून घेऊया आणि काळजी पण आहेत ना तिचे थोडे खराब झाले होते, तर ते पण दुरुस्त करून घेऊया म्हणून मी ब्लाऊज काढला. तर आता मी याला हुक लावते. तर ह्याचे हुक मी 2 पद्धतीने तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने लावायची ते. एक आपण रेग्युलर पद्धत वापरतोच, पण एक आहे ती ट्रिक आहे आणि त्या ट्रिकने एकदम सोप्या पद्धतीनं तुम्ही हुक लावू शकता. आणि दुसऱ्या पद्धतीने जर हुक लावलं तर ते हुक हलणार पण नाही आणि एकदम टाईटमध्ये बसून जातं. आणि तसंच काळजी पण आहे ते. आपण काय करतो ब्लाऊजचं काय वेळेस काय होतं, वरचं जे हुक आहे ना ते एकदम ब्लाऊज टाईट झाल्यावरती वगैरे निसटतं. तर त्यासाठी काय करायचं, पहिलं जे हुक असतं ना तर तिथं काळजी या पद्धतीनं मी ज्या पद्धतीने दाखवणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही केलं ना तर कधीच त्यावेळेस म्हणजे एकदम असं निसटणार नाही हुक. तर तुम्ही त्या पद्धतीनं काळजी करून घेऊ शकताय.
तर कंदील तुम्ही पाहिला आहे का नाही माहीत नाही, पण कंदील आणि आरती पंती दिवामधील फरक काय माहिती आहे का तुम्हाला? ज्याचे वय 30 वर्षापेक्षा जास्त असेल ना, तर त्यांना माहिती असेल, कंदील त्यांनी पाहिला असेल. तर कंदिलाला हवा लागली तरी तो विझत नसायचा. आपण इकडे तिकडे कुणीकडे पण घेऊन जाऊ शकत होतं. तर पूर्वी काय करायचं, कुणीकडे जायचं असलं तर रोडवरती लाईट वगैरे नसायची, तर कंदील घेऊन इकडे तिकडं शेतामध्ये ते जात होते माणसं. पण आरती पंथीचं तसं नाही, किंवा दिवाळीचं कसं असायचं, यांना हवा लागली की ते विझतात. आतासुद्धा जर आपण आरती लावली घरामध्ये आणि फॅनचं वारं लागलं तरी ती विझती. तर यामधून आपल्याला काय शिकायचं आहे, तर आपल्याला कंदिलासारखं व्हायचं आहे. लोक काही जरी बोलले तरी आपले ध्येय आपल्याला विझू द्यायचं नाही. अडचणीचा सामना करत जगायचं, लोकनंदीला न घाबरता जगायचं आणि आपली स्वप्न पूर्ण करायची आहेत.
तर मी तयार केलेला आहे हे वॉल हँगिंग वुडन कमल पिंक कलरचा आहे. ते मी मिशोवरून मागवलं आहे आणि खाली जे आहे जिंगल बेल ते पण मी मिशोवरूनच मागवलेले आहे. तर याच्यामध्ये मध्ये जे लागतात तेही मिशोवरती उपलब्ध आहेत, ऑनलाईन आहेत हे सर्व. तर हे वॉल हँगिंग तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर हे कशा पद्धतीने बनवले तर याचा व्हिडिओ आपण अगोदरच अपलोड केलेला आहे. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. आणि त्याच्यानंतर हे आता मी दुसरं वॉल हँगिंग तयार केलेलं आहे. हे छोटंसं आहे आणि हे पण डेकोरेशनसाठी एकदम छान दिसतं. कमी साहित्यामध्ये तयार होतं. जर तुम्हाला तयार करायचं असेल तर तुम्ही याचे व्हिडिओ मी अपलोड करते, ते तुम्ही जरूर पहा. आणि हे वुडन कमलचं जे वॉल हँगिंग आहे छोटंसं ते तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला, तर आता हा आपला छोटासा व्लॉग इथंच संपूया. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा. म्हणजे मी जे काही नवीन व्हिडिओज अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर ते भेटतील. तर चला, टाटा, बाय बाय.